हा पुरस्कार आदित्य याला देऊन अगदी सन्मानित केले जाते मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते. हे मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन. सुरुवात खूप महत्वाची आहे प्रत्येक संघाला आणि वीर योद्धाजने ती सुरुवात आज करून दिली. कसं वाटतं एकंदरीत सर्वात आधी ही स्पर्धा खेळताना? पहिलं तर मी सर्व आयोजक आणि नियोजकांचं खूप आभार मानेन की त्यांनी एवढी फर्स्ट टाइम म्हणजे आपल्या इथे नाईट मॅचेस त्यांनी चालू केल्या आणि बाकी मी संघासाठी थोडंफार योगदान करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मी थोडाफार सफल झालो. बस मी एवढंच सांगेन. आणि ज्या पद्धतीने संघ आपण बनवलेला आहे संघामध्ये कॉम्बिनेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. संघ मालक जे आहेत त्यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? संघ मालक आमचे खूप दिलदार आहेत आणि त्यांनी संघ बनवायची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आणि मला तर वाटते थोडंफार आम्ही चांगली कामगिरी केली आणि खेळ दाखवून अजून चांगली कामगिरी करू. एन्जॉय करतात एकंदरीत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग खेळताना आज? हो, खूप एन्जॉय करतो. शुभेच्छा देईन. हे होते मॅन ऑफ द मॅच आदित्य. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ कंटिन्युअसली करा. नेक्स्ट मॅच करिता देईन शुभेच्छा. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे दोन्ही दिग्गज समालोचक नितीनजी पाटील आणि त्यांच्या समवेत लेजेंडरी बॉईज तुकारामजी मांगेला सर. ओव्हर टू यू. थँक्यू. विकीजी यांच्या बॅटमधनं मात्र षटकार जरूर पाहायला मिळालाय. टीमची टोटल अगदी 7 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, तदनंतर फुललेचा बॉल आणि त्याच्यावर खरपूस समाचार घेतलाय. विकी पाटील स्वतः संघमालक आपण पाहत आहेत. हो तेच तर आज चेंडू फक्त दिशादिरी गेला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी मधोमध सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. सुरुवात तर चांगली झालंय. एकंदर आपण पाहतोय बाप्पासाई फणसपटा टीम प्रथम बॅटिंग करताना तर त्याला 2 हात करतोय एकंदरीत रॉयल स्ट्रायकर्स टीम. धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा मॅच होते सुरुवात. फुलर लेन डिलिव्हरी होती. खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर नाही रोखू शकणार. चेंडू वेगानं 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 चेंडू गेला मिडविकेट सीमारेषा पार. चौकार. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतंय गाणं. चामुंडेश्वरी मातेच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतंय गाणं. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जोरानं बाप्पा मोरया इले. थँक्यू. प्रत्येकाचं एक सॉन्ग बनलंय, टायटल सॉन्ग बनले आणि बरोबर डीजे ऑपरेटर देखील योग्य वेळेला योग्य सॉन्ग बरोबर वाजवत आहेत. या चेंडू देखील फील्ड केला. जैसा कहते हैं ना कि खाली ढोल तो कोई भी बजा सकता है, बजाने वाला सही हो जाना चाहिए. डीजे मास्टर परफेक्ट आहेत. कुठल्या टीमचा मॅच चाललाय, कुठला संघ चांगली कामगिरी करतोय, कोणत्या बॅटिंगला चौकार येतोय, विकेट येतोय, याचं कॉम्बिनेशन तिथेही जुळवलं जात आहे. ही वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची एक खासियत आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. गोलंदाज ट्रॅकवर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. VJPL चौकार. 4 षटकाची झाली समाप्ती. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचलंय 17 विदाउट लॉस. फणसपाडा संघ आहे बोलायचं छान. बाप्पा मोरया इले वन फणसपाडा संघ आहे बोलायचं छान. मागच्या मॅच मध्ये आपण पहिला मॅन ऑफ द मॅच थोडीफार कामगिरी चांगली झाली असं ते वारंवार सातत्याने सांगणार परंतु थोडीफार नाही एक जबरदस्त कामगिरी राहिली कारण सर्व गोलंदाज चांगली गोलंदाजी केली तुकाराम सर. दोन्ही बाजूने जसा उल्लेख केला गेला होता बाबा वीर योद्धा त्यांच्या नावामध्ये आहेत आणि एक वॉरियर्स योद्धा म्हटलं ती यॉरियर्स आहे ना. आणि क्रिकेटचं मैदान असं आहे म्हणजे क्रिकेटचं मैदान ज्यावेळेला एक युद्धभूमी एक रणभूमी बनते ना मग त्या क्रिकेटच्या मैदानावरती खेळणारे प्रत्येक खेळाडू हा वॉरियर्स असतो, योद्धा असतो. कदाचित तेच काम वीर योद्धाच्या प्रत्येक खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये केलेले आहेत. 2 षटका दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय मयूर. टप्प्याचे चेंडू होती थोडंसं लवकर फिरला. क्रॅम्प केला गेला तर संधी निर्माण झाली होती धाबात करण्याची. ती संधी गमावलेली आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. लेग बाईचा इशारा पंचाकडनं होतोय. एक धाव. एक तर गोष्ट आपण नोटीस केली होती म्हणजे वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आज जसं संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली दोन्ही वेळेला धावा डिफेंड झाल्यात. मोठी धावसंख्या 75 74 डिफेंड झाल्या, 76 डिफेंड झाल्या. याचा दुसरा अर्थ आपण चर्चा करूया पण मॅच ऑन गोईंग आहे तिथेही जाऊया. मयूर आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. विकी स्वतः संघ मालक पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इनटू द गॅप मध्ये डीप बॅकवर्ड्स क्लिअर करतोय. हा येतोय चौकार. 4 षटकार आहे. माफ करा षटकार आणि या षटकारांशी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय
24 रन 24 धावा. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी 24 कॅरेट स्ट्रोक होता आणि धाव फलकावर 24 धावा लागल्या. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. 24 कॅरेटचं सोनं, फक्त सोनं आता त्या लाखाच्या दिशेने चाललंय. ते 1 लाखाच्या जवळपास आता त्याचा प्रवास तो चाललाय. त्याच्यामुळे 24 कॅरेट ज्यांना परवडत नाहीये ते 22 कॅरेट घेतात, नाही तर 18 कॅरेट पण घेतात. पण हे 24 कॅरेटवाला सोनं मैदानावरती आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टाईम चौक झाला. गोलंदाज स्वतः आलाय, स्वतः गोलंदाज आलाय आणि सक्सेस झालाय. मयूरनं गेले मोठी शिकार, मोठा वार आणि फलंदाज विकी डिपार्ट्स. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावा. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावाचा. संघ मालक राकेश मेहरचा तुम्ही नाद नाही करायचा. संघ रॉयल स्ट्रायकर 70 बनायचा नाद नाही करायचा. थँक्यू रॉयल स्ट्रायकर आणि मागे स्ट्राईक करत होते विकी पाटील आणि विकेट पाटील यांना परतण्याचं सक्सेस झालेत ते मयूर. आणि आपण जी चर्चा करत होतो की मागच्या 2 सामन्याचं जर आपण थोडंसं विश्लेषण केलं, स्टॅटिस्टिक पाहिल्या, तर एक गोष्ट प्रकर्षाने निर्णयात आलेली आहे की एकदा तर तुम्ही पहिल्या बॅटिंग आलेत तर तुम्ही धावा करा आणि धावा इतक्या करा की त्या धावांचा पाठलाग करताना प्रेशर नंतर येणाऱ्या बॅटिंगवरती तो येणार आहे. बघूया मागच्या 2 सामन्याचा कित्ता किंवा मागच्या 2 सामन्याप्रमाणे हा सामना पुढे जाईल की रॉयल स्ट्रायकर स्ट्राईक त्याने केले, पुन्हा एकदा कमी धावसंख्येपर्यंत रोखेल. सौरभ नवीन बॅटर, हार्ड हिटर बॅटर याची ओळख आहे. आपण पाहत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली गेलाय. चेंडू निघून जाईल अगदी डीप पॉइंट झोन मध्ये. चेंडू होईल फरार, सीमारेषा पार. VGPL चौकार 4. आई एक विरस्फोट हाय सोबत साथीला दोस्ती यारी ग्रुप दिलदार. दोस्ती यारी ग्रुप दिलदार. दोस्ती यारी ग्रुप दिलदार. जेव्हा जेव्हा मी सौरभला पाहिलंय ना, सौरभचे हार्ड हिटिंग बॅट आहे. सिंगल डबल त्याला फार कमी प्रमाणात आले आले, मात्र चौकार षटकार ठोकण्यामध्ये माहिर आहे. ती ओळख आहे सौरभची, ती ओळख आहे आणि आपाप नाही बनले. बिलकुल उसने नाम किया इसके लिए, काम किया इसके लिए, तो उनका नाम बना है. त्यांनी काम तसं केलं ना, त्याच्यामुळे त्यांची ती ओळख बनले. आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये जर आपण सौरभचा खेळ केलाय तोही भरलेला आहे. म्हणजे फणसपाडा टीमकडनं बघूया किंवा वैतरणा गटामध्ये खेळताना, त्यानंतर काही संघ जे आपण बाहेरचे देखील पाहिले त्या संघामध्ये देखील खेळताना त्याचा खेळ भरलेला आपण पाहिलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचाकडे इशारा येतोय. चेंडू चालला थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार. सौरभच्या बॅटमधनं अजून एक VGPL चौकार. मनापूर्वक आभार आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं योगदान राहिले तर सन्माननीय दिलीप काशीनाथ पाटील जी असतील, त्यानंतर मनोज काशीनाथ पाटील जी असतील, या सर्वांचं योगदान राहिलेलं आहे या स्पर्धेसाठी. आणि आज महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी. जसं मी उल्लेख केला होता, या जे सन्मान चिन्ह बनलेत ना, त्याच्यामध्ये आय लव्ह वैतरणा म्हणजे वैतरणाकर आम्ही आहोत त्याचा अभिमान आहे. सार्थ जो मान सन्मान अभिमानाची जी स्पर्धा जी आपण बघतोय, आणि त्यामध्ये वैतरणा ग्रामस्थांचं म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक गावाचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ही स्पर्धा आपल्या गावातील मुलं खेळतात, आपल्या परिसरातील खेळाडू खेळतात, त्याच्यामुळे जितकं योगदान देता येईल तितकं योगदान या प्रत्येक सन्माननीय अतिथीनं या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. नक्कीच प्रत्येकाचं योगदान राहिलं. एकंदरीत आधीजीने उल्लेख केला ते 10 गावं एकत्र आल्यात आणि प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. सुंदर आयोजन नियोजन वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहत आहेत. एक जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळत. तितकीच महत्वाचं योगदान DBNचंही राहिलंय. सुंदर क्वालिटी पाहायला मिळते DBNची. DBN नेहमीच जसं दमदार भरोसेवर नेटवर्क म्हटलं जातं, DBN म्हटलं का तसं त्यांनी दिलेले आहेत. आणि बघा प्रत्येकाचं काय असतं, एक विश्वासार्हता असते. एक ज्यावेळेला तुम्ही नाव बनवता, काम बनवता, त्यावेळेला त्या नावाला तुम्ही केलेल्या कामाला पुन्हा एकदा ते कायम राहायचंय. तसं संघर्ष 3 प्रकारचा असतो आयुष्यामध्ये. जगण्यासाठी संघर्ष असतो, नाव आपलं ओळख निर्माण करण्याचा संघर्ष असतो, आणि 3रा प्रकारचा संघर्ष असतो ना, तो आपली झालेली ओळख कायम ठेवायची. तो कठीण असतो. आपली जर ओळख बनलेली आहे तो कायम ठेवायचा आहे. गोलंदाज रेडी होतोय 3ऱ्या षटकात त्यासाठी सुधीर. अकोटप्याचा चेंडू होता, बॅटच्या कडेला लागलाय आणि बरोबर फ्लाइंग शिफ्टच्या दिशेनं झेल टिपला गेलाय. सुधीर आले आणि सुधीर यांनी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. माझं वैतरणा गावात चषक ठेवलाय. गाव चला हो बघायला बाप्पा मोरया 11 फणसपाडा संघ आलाय आज नावाला. संघ मालक भारी कैलाश पाटील आलाय हो ना.
थँक्यू. जसं आपण चर्चा करतो वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून BJPL ची ही स्पर्धा आहे. जसं आपण काही प्रायोजकांचा उल्लेख केला, स्पॉन्सरचा उल्लेख केला, काही आर्थिक जे दाते आहेत काही देणगी रूपाने मदत केली, तसं संघ मालकाचा रोल देखील तितकाच महत्वाचा आहे. कारण इतकी मोठी स्पर्धा होती आणि इतक्या मोठ्या स्पर्धेला लागणारं जे पाठबळ होतं ते पाठबळ देण्याचं काम या संघ मालकाने केलेले आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ऊर्जा स्रोत देण्याचं काम या संघ मालकाने केले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार असतील, कारण त्यांचं योगदान अशा वेळेला आहे ज्यावेळेला आयोजक आणि खेळाडू याच्यामधला दुवा संघ मालक आहेत. नक्कीच अगदी बरोबर उल्लेख पाहायला मिळालाय तुमच्या माध्यमातून. इथून न फटका फसला गेलाय की काय, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आल्या पालवी मात्र माघारी परतवलं गेलंय. निकेश बॅक टू द पॅव्हलियन गॉन. रम्याक भाई हाय कडक रुबाबदार, भाई आहेत कडक रुबाबदार, भाई आहेत कडक रुबाबदार. यांचा पॅटर्न हाय लय दमदार, नाव फेमस पालघर जिल्ह्याचा. यांचा पॅटर्न हाय लय. थँक्यू. अगदी मगाशी बरोबर उल्लेख आपण पाहायला मिळाला, कारण संघ मला खूप महत्वाचे असतात. इथून खेळाडू बरेचसे असतात, 150 ते 160 खेळाडू असतील, परंतु संघ मला जेव्हा पुढे येतात ना तेव्हा ही लीग सक्सेसफुल ठरतंय. एकमेकाचा आहे, एकमेकाचा. आता जसं आदेशने देखील म्हटलं होतं की बाबा खेळाडूंची साथ, त्यानंतर दिलेल्या मदतीचा हात, सर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चारही घटक आहेत. आयोजकांच्या जोडल्या प्रायोजक पाहिजे, प्रायोजक आल्यानंतर खेळाडू पाहिजे आणि खेळाडूंना बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग पाहिजे. हे 4 पिलर आहेत. 4 पिलर म्हणजे 4 स्तंभ आहेत क्रिकेटचे. हे जर 4 एकत्र आले तर कुठलीही स्पर्धा यशस्वी करणं थोडंसं मदतदार ठरलेले आहेत आणि तेच BJPच्या माध्यमातून होत असताना आपण बघतोय. एका बाजूला सौरभ चांगली बॅटिंग करतोय, पण दुसऱ्या एंडला कहाणी टेन्शनवाली आहेत. मागच्या 2 चेंडूवरती सुधीर यांनी 2 विकेट घेतले आहेत आणि सुधीरला पाहिलं तर वाटतं बाबा त्यांचं नाव सुधीर आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त अधीर बॅट्समन झाले होते फटका काढण्यासाठी. ऑन हॅट्रिक, डब्ल्यू ऑफस्टमच्या बाहेर डब्ल्यू आलाय, पण मागे छोटा प्रेक्षक आहे ना, तो सांगतो बाबा कॅपिटल मधला नाही आलाय, छोटा स्मॉल लिपिड मधला आलाय, वाईड वाला आलाय, छोटा स्मॉल लिपिड वाला आलाय. हा वाईडचा इशारा, 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग खाली आहे, चेंडू निघून जाईल अगदी सरळ सीमा रेषा पार. चौकार 4. वेलकम बॅक. आपण बघतोय चौकार केलाय, चौकारानं धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचलाय तो आता. 37 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या सामन्यासारखा मॅच चाललाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. मागे 2 सामन्यामध्ये 70 पार केली गेली होती आणि प्रवास चाललाय या सामन्यामध्ये. बाप्पा साई फणसपाडा टीम. हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉटम हँडचा वापर, तितकं एलिव्हेशन नव्हतं, कदाचित नाही डिस्टन्स पार करू शकलं. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर होते, त्याने टीमला झेल आणि बॅट्समनचा संपलाय या इनिंग मधला खेळ. गॉन. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावा. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावाचा. संघ मालक राकेश मेहरचा तुम्ही नाद नाही करायचा. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॉटमहँडचा वापर केला. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, पण काय माहिती का वातावरणामध्ये जरा थोडंसं ढगाळलेलं असतं ना, काय हेलिकॉप्टर पण उडत नाही, त्याला उडण्याची परवानगी मिळत नाही. कदाचित तेच झालं होतं. बॉटम हँडचा वापर झाला, पण जास्त एलिव्हेशन नव्हतं, जास्त डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीयेत आणि विकेट गडीबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तन्मय. षटक क्रमांकावर सध्या आपण पाहताय 3रं मार्गस्थ आहे तन्मय. आपण पाहू शकतायत नवीन बॅटर. दुसऱ्या बाजूने एका बाजूने सौरभ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सौरभवर जबाबदारी असेल इथून 65-70 पर्यंत पोहोचवण्याची. सध्या टीमची टोटल 37 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं व्हेरिएशन जरूर पाहायला मिळालं. धीम्या गतीने चेंडू हाताळला गेलाय. सिंगल मिळेल, या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. 38 रन्स 38 धावा धावफलकावरती येतं. बराच वेळ झाला, जर आपण पाहिलं तर सौरभ नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. या षटकाचा खेळ पाहिला तर नॉन स्ट्राईक एंडला उभे होते, आता स्ट्रायकर एंडला आलाय. पण कौतुक सुधीरचं देखील होईल, सुधीरचं देखील कौतुक होईल. या षटकामध्ये चांगला टिचून मारा त्याने केला. एक खराब चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती चौकार जरूर आला होता, पण धावा धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ ऑन स्ट्राईक. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे जो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आहे. 2 क्षेत्ररक्षक डीपवरती.
ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या कडे लागलाय, धाव घेण्याची संधी नाही, फॉलोथ्रोमध्ये केलं जातं फिल्डिंग. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारा मॅच कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा आणि जाणता राजा कार्डी. आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा आणि जाणता राजा खार्डी. थोडासा वेळ आहे. आपण 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 38. 38 धावा धावफलक हलकीशी दूर ऐकूया आणि येऊया वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात VJPL मध्ये पुन्हा एकदा येऊया. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. थँक्यू. पाण्याची व्यवस्था मैदानावरती थोडीशी करायची आहे. 3 षटकांचा खेळ संपला. नितीन पाटील आमच्या जोडीनं आहेत. आपण जसं बघा प्रायोजकांवरती चर्चा केली, खेळांवरती चर्चा केली, त्याचप्रमाणे आपण खेळाडूंवरती देखील चर्चा केली आहे. असं त्या व्यासपीठावरती सन्माननीय मधुकरजी पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केला जातोय. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्यांनी केलेला प्रयत्न आणि सन्माननीय मधुकरजी पाटील जे आता उपस्थित आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आयोजक समितीमधील एक सदस्य म्हणून आपण नागेश पाटील आहेत. नागेश पाटील आपल्या विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय मधुकरजी पाटील जे आता उपस्थित आहेत. महत्त्वाचा वेळ या VJPL अर्थात वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगसाठी जरा आपण देखील दिलेला आहे आणि आपला हा शुभ सन्मान मी वैतरणा आय लव्ह वैतरणा आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचे एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पाणी जरूर गेलं आहे पण इतका वेळ घेऊ नका कारण लॉंग शेड्यूल आहे. 8 सामने आज पूर्ण करायचे आहेत आपल्याला. शेड्यूल थोडासा लांबचा आहे. नितीन आपण चर्चेवरती येतोय. खेळाडूंवरती चर्चा केली, प्रायोजकांवरती चर्चा केली, पण सर्वात मोठी भूमिका होती ते या आयोजक समितीची. सर्वांना एकत्र आणणं, एकत्र हे विचार करणं. कसं म्हणतं एकत्रने सुरुवात आहे, एकत्र राहणं एखाद्याची प्रगती आहे आणि एकत्र वाटचाल करणं ते उन्नती आहे आणि ते काम या आयोजक समितीनं चांगल्या पद्धतीने केले. नक्कीच आयोजकांना मानाचा मुजरा असेल कारण सलग 15 ते 20 दिवस खूप मेहनत घेतलंय या स्पर्धेसाठी. सातत्यानं मी सत्यवान सापणे त्यांचं म्हणजे स्टेटस पाहत होतो. आज ह्यांना आमंत्रण त्यांना आमंत्रण म्हणजे आपलं काम धंदा सोडून ते महत्वाचं त्यांनी प्राधान्य दिलं की VJPL एक सक्सेस झाली पाहिजे. नाही म्हणजे जसं फार पूर्वी एक प्रसंग होता त्यावेळेला जे वाक्य म्हणलं गेलं होतं आई मिस्टर स्टोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, पहिला झेल कोण घेऊ याच्यावरती चर्चा आहे. भाई आप लेंगे की आप लेंगे, बाबा तू घेतो का मी घेऊ याच्यामध्ये होते. एक क्षेत्ररक्षक होते जे कव्हर पॉईंटला होते, एक लॉंग ऑफला होते, एक डीप एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक आले, स्वतः गोलंदाज देखील होते. 4 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये तेरी मेरी वाले खेळ आणि गेंद बीच में गिरी आहे. एकदा या झेल सुटलाय आणि धावही या चेंडूवरती आले. 39 ऑन द स्कोर कार्ड. इथून प्रहार करावा लागेल आता या दोन्ही फलंदाजांना. षटक क्रमांक सध्या 4 मार्कस्थ झालाय. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस मात्र एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. गगनाला गबोस निघालणारा उत्तुंग षटकार 6. कैलास पाटील मालक हाय, बाप्पा मोरया 11 संघाचा, बाप्पा मोरया 11 संघाचा, बाप्पा मोरया 11 संघाचा. थँक्यू. मागचे काही चेंडू नॉन सेकंडला उभे होते. थोडंसं आपल्याला वाटतं संयम घालवतो की काय, मला माहिती आहे किती महत्वाचा रोल आहे या टीम मध्ये. सौरभ पाटीलचा रोल किती महत्वाचा आहे सौरभला माहिती आहे. शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे आणि तेच काम कदाचित करायचं आहे सौरभला आणि त्याचा अडसर दूर करायचा आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला, रॉयल स्ट्रायकरला त्यांचा विकेट पाहिजे, विकेट पाहिजे त्यांचा. विकेट 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 आलाय आणि बरोबर क्षेत्ररक्षकांना टिपलाय. झेल ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट गडी बाद झालाय. गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तत्वदाराला त्यांच्या नावाचा संघ मालक राकेश मेहरचा तुम्ही नाद नाही करायचा. संघ रॉयल स्ट्रायकर 70 बनायचा नाद नाही करायचा. मगाशी तुम्ही उल्लेख केला विकेट विकेट आणि तोच विकेट प्राप्त केलाय कारण ज्या विकेटवर त्यांच्या नजरा होत्या तो महत्वाचा विकेट सौरभला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय.
प्राइजलेस होता, म्हणजे प्राइजलेस विकेट तो होता, तो बहुमूल्य विकेट प्राप्त केलाय गोलंदाजानं. आणि त्यांना माहिती होतं, कारण सौरभचं योग शेवटपर्यंत टिकून राहिलं ना, तो स्कोरबोर्ड आता तो 40च्या वर गेलाय ना, तो कदाचित 60 आणि 70च्या घरामध्ये जाऊ शकतो. आणि त्याचा आता योग्य वेळेला विकेट प्राप्त केलाय तो गोलंदाजानं. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुढील बॉल. हो अनिकेतने मात्र आल्या आल्या षटकार टोकला गेलाय आणि याची जी नितांत गरज होती तोच मात्र अनिकेतच्या बॅटमधनं कणखर दर्जेदार षटकार. थँक्यू. जसा उल्लेख केला होता, गरज होती ज्यावेळेला सौरभचा बाद झाला, कोणीतरी जबाबदारी घ्यायची होती. बिलकुल जिम्मेदारी उठानी थी. अनिकेतने कहा भाई हम लेते हैं, मी घेतोय जिम्मेदारी, मी घेतो जबाबदारी. आणि चेंडूला पाठवलं सरला अकोणाच्या डोक्यावरनं सीमारेषे पार षटकार. या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय तो आता 51 धावा धावफलकावरती आहेत. विपुल होते गोलंदाजीसाठी. धावफलकावरती येते 51 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल, पण आल्या पहिल्या चेंडूवरती गेट सेट गो वाला षटकार ठोकलाय. वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय मारा केला होता, वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा मारा. आणि त्या चेंडूवरती उत्तर नव्हतं, प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला, पण निरुत्तर करून ठेवले बॅट्समनला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. वेगवान एकदम चेंडू पाहायला मिळालाय. टीमची टोटल 51 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक सध्या 4 आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल. हो यावेळेस थोडस व्हेरिएशन पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 4 षटकाची समाप्ती 51 धावा स्कोर कार्डवर. एक छोटीशी 2. चला 2 संघ रेडी राहा. थोडस आपण तयारीत राहायचंय. कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा आणि जांताराजा खारडी संघ याबरोबर या एका म्हणजे 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार. नाणेफेक केली जाणार आहे. त्याकरता आपण बरोबर टॉस का असो मंच आहे तिथे पोहोचायचं आहे. कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा आणि जांताराजा खारडी या 2 संघादरम्यान होईल यानंतरचा सामना. धावा धावफलकावरती येते 51 धावा धावफलकावरती येत असताना 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज कोण येणार त्यावरती चर्चा चालली आहे. एका बाजूला बॅट्समन जर पाहिलं तर अनिकेत एका बाजूला आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तन्मय आणि अनिकेत ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत. आणि असं म्हणूया की बाबा ज्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग केली, ज्यावेळेला बॅटिंग तुम्हाला आली, त्यावेळेला विचार केला होता तुम्ही त्या 65, 70 किंवा 75 धावांचा. आता तो प्लॅन रिवाईज झालाय की नाही माहिती नाही, पण तो करावा लागणार आहे. कारण धावा आहे धावफलकावरती 51. शेवटच्या षटकामध्ये 10, 12, 15 धावा त्या 60 धावांची वेस ओलांडेल, 65 पर्यंत पोहोचेल. कारण ती धावसंख्या देखील चॅलेंजेबल ठरू शकेल अशा सामन्यामध्ये. परंतु 15 ते 20 धावा मिनिमम एक फायटिंग टोटल असेल. सध्या प्रत्येक गोलंदाज मार्कवर अंतिम शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. एका बाजूने आपण फलंदाज पाहिला तर अनिकेत मागच्या षटकार आला होता, तदनंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव बॉल आले आणि थोडंसं कमबॅक केलंय असं म्हणा हरकत नाही. कारण 3 बॉलमध्ये विचार केला तर 6 बॉल आले, 6 धावा आल्या तुकाराम सर. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, मागचा काय केलं माहिती का, एक तर त्यांनी वेगवान चेंडू हाताळला, तो फास्टर क्विकर डिलिव्हरी होती. त्याच्यानंतर चेंडूवरती बोटं फिरवली गेली होती, थोडा वेग कमी केला होता आणि कटरच्या साह्यानं बेट केलं गेलं होतं, लांब टाकला होता. थोडा टप्पा थोडासा लेन बिलकुल थोडीशी खिची ती लेन आणि ते केलं होतं. शेवटच्या षटकात देण्यासाठी गोलंदाज प्रतीक टप्प्याचा चेंडू होता, थोडंसं लवकर फिरले होते, शरीरावरती चेंडू आदळलाय. एक धावे चेंडूवरती जरूर पूर्ण झाले. लेग बाईचा इशारा पंचाकडनं होतोय. हा फटका खेळताना बघा टप्पा पडला, चेंडू थोडासा आरामात आला, पण फटक्यासाठी कमिट लवकर झाले होते, लवकर थोडेसे फिरले होते, त्याच्यामुळे बॅटमध्ये चेंडू लागला नाही किंवा बॅटला स्पर्श झाला नाही. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल 52 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 5 बॉल असतील. अनिकेतच्या बॅटमधनं एक आलेल्या षटकार आला तर त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव. इथून पुन्हा एकदा प्रहार करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या 52 धावा स्कोर कार्डवर. आधीच्या 2 मॅचचा विचार केला तर 70 पार केलेले आहे.
75चं टार्गेट होतं, 77चं टार्गेट होतं. इथून किती धावांचं टार्गेट असेल? हो, पुन्हा एकदा सुंदर डेट ओव्हर मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. थोडीशी काळजी घ्या, दुखापत झाली असेल तर प्रिकॉशन आपण घ्यायचं आहे. अकोटप्याचा चेंडू शरीरावरती आदळला होता. यानंतरचा होणारा मॅच दोन टीम कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा खेळेल जाणता राजा काडी या संघाशी. आज ज्यावेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली, पहिला सामना 38 जून शेवटच्या चेंडूपर्यंत तो घेतलेला मॅच आपण पाहिला होता. असं वाटलं होतं की आता तो पाठलाग लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार टोकून पूर्ण करतोय की काय असं वाटलं होतं. आणि त्यानंतर वीर युद्ध आणि वाघोबा सामंतपाडा यामधला मॅच, ज्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारली आणि प्रत्युत्तर देताना मात्र वाघोबा संघ जास्त काही चांगली कामगिरी करू शकला नाही. हा तिसरा सामना आहे जिथे रॉयल स्ट्रायकर 7-1-1-9 तलाववाडा संघ आणि बाप्पा साई संघ फणसवाडा या दोन संघादरम्यानचा सामना सुरू आहे. शेवटच्या षटकाचा खेळ आता आहे. आणि जी गोलंदाजी आपण जर पाहिली, आता जो बॅटिंग करता संघ करतोय ना, त्यांच्याकडे चांगली स्ट्रेंथ आहे गोलंदाजी. पण जर धावा आल्या नाही धावफलकावरती किमान 60+ धावा तर टेन्शन वाढेल. कारण बॅटिंग ट्रॅक आहे, त्या बॅटिंग ट्रॅकवरती कदाचित कसोटी असेल, थोडंसं परीक्षेचा काळ असेल तो गोलंदाजीसाठी. 2 मोठे हवाई सफर इथून खूप निर्णायक असतील. सध्या 53 धावा स्कोर कार्डवर आहेत. 53 रन शेवटचे 4 बॉल. परंतु कौतुक करावं लागेल, प्रत्येक चांगली गोलंदाजी करतोय. अंतिम षटक डेट ओव्हर मध्ये चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक जोडले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत असेल. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतात. आज पहिली रजनी एक दिमागदार सुरुवात झालंय. हो, थोडासा फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेस सिंगल मिळेल. पंच आमच्या दिशेने वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा ऍड केल्या जातात. टीमची टोटल 55 धावा. जे कारणे आपण सांगतोय की त्या गोलंदाजाला थोडंसं ताकद येण्यासाठी स्कोर येणं गरजेचं आहे, तर तशी कारणे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आहेत. जितक्या धावा तुम्ही येतील ना तितकं टेन्शन कदाचित जो रिक्वायरमेंट आहे ना तो आता तो 10च्या वरती गेलाय, तो 12च्या वरती जाऊ शकेल. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. अकुटप्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेला लागलाय, पण डिस्टन्स कव्हर केले कारण बॅट फ्लो जोरात होता. बॅटिंग जोरात आला होता, फॉलो थ्रू जोरात आला होता आणि चेंडूला पाठवले टिप्स केले मध्ये षटकार. थँक्यू. अकोटप्याचा चेंडू होता, फटका बॅटच्या वरच्या लागला, म्हणजे सिकरच्या पण जी ताकद होती कदाचित बॅट फ्लो जितक्या जोरात आला त्याच्यामुळे तो डिस्टन्स कव्हर झाला आणि डिप्स केले मध्ये. जसं तुम्ही म्हटलं होतं 2 विकेट कधी धावफलक त्या 60च्या पार आणि 70च्या घरामध्ये पोहोचू शकेल. 61 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने चेंडू होईल फरार. पंचांचं सिग्नल येत आहेत. चौकार 4. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 65 धावा. थँक्यू. धावफलक जाऊन बोलला 65. असं आपण चायनीज वरती गेलं तर चिकन 65ची ऑर्डर देतो. थोडंसं खमंग असतं, लज्जत असतं, पण तिकडे असतं. तिकडे असतं. आता मागच्या 2 चेंडूवरती 6-4. 6-4 नंतर आलाय पुन्हा एकदा धावफलक. 6-6च्या दिशेने जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉल. 6-6. 66 धावा धावफलकावरती आल्यात. आता धावफलक वेगाने चाललाय. मागे धावफलक थांबला होता पण आता लाईन क्लिअर झाले. धावफलक चाललाय थोडासा सुसाट वेगानं. 66. शेवटचा अंतिम बॉल. सॉरी, अजूनही एक बॉल आहे. 2 बॉलचा खेळ शेष होता. इथून डॉट बॉल आलाय. आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवर इथून शेवट कोण गोड करेल? चौकार, षटकार की डब्ल्यू इथून येईल तुकाराम सर? दोन्ही गोष्टी तुम्ही सांगितल्यात की बाबा या चेंडूवरती मोठा प्रहार येईल की गोलंदाजाकडनं पलटवार येईल. पलटवार, मोठा प्रहार चेंडूवरती मोठा प्रहार. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. षटकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव.
थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपडा आणि जांताराजा खार्डी बोथ कॅप्टन आपण टॉससाठी या. चला दोन्ही कॅप्टन अगदी टॉससाठी जॉईन होतील. आदरणीय सन्माननीय मधुकरजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स अगदी जिवलग मित्र आहेत आणि आज आमने सामने असतील. एकाच गावातील हे दोन युवा कॅप्टन पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय मधुकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस आपण हा चला जय कॉईल करेल. हेड कॉलिंग केलंय आणि टेल आलाय. मी मान्यवरांना विनंती असेल दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि अगदी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? बस आयोजन नियोजन कसं वाटतंय? किती वाट पाहिली या स्पर्धेची? खूप जास्त. आणि आता पहिल्या मॅच मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स राहील? जास्त बोलत नाही आहेत. जय मात्र चांगले. कसं वाटतंय किती वाट पाहिली या स्पर्धेची? कारण पहिली 2 वर्ष आपण पाहिली तर डे मध्ये होता, परंतु यंदाचं सत्र डे नाईट फॉर्मॅट. किती वाट पाहिले? खूप सुरेख आयोजन आहे आणि खरोखरच कौतुकास पात्र आहेत, कारण की अप्रतिम अशी डे नाईट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असतील. तर टॉस जिंकला जांताराच्या टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव. तुकाराम मांगेला सर असतील आणि त्यांच्यासमवेत आदेशजी पाटील असतील. थँक्यू. थँक्यू सो मच नितीनजी पाटील. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक ही स्पर्धा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 हे दर्जेदार नियोजन आणि आयोजन अगदी आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आमच्या समवेत तुकाराम मंगला सर गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार आवाज हा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळालाय आणि ते पुन्हा एकदा जॉईन झालेत आमच्या समवेत. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मिळाली नव्हती, परंतु जो अंजाम मिळाला तो खूप महत्वाचा होता. जे लक्ष ठेवले गेले रॉयल स्ट्रायकर्स 73 धाब्यांचं लक्ष, म्हणजे तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 70+ धावा, म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीची पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत फलंदाजी झाली. तुकाराम सर काय म्हणाल या सुरुवातीमध्ये? ना म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, 7चा आकडा काय आलाय, ज्याने चांगली साथ दिली तो जिंकलाय आणि ज्याने नाही साथ दिली, साथ सोडली, म्हणून म्हणताना आयुष्यामध्ये वादळे देखील करते. तुफान आणि जरुरी आहे. पता चलता है कि बाबा कौन हाथ पकड़ के चलता है और कौन हाथ छोड़ के भागता है. त्याच्यामुळे साथ द्यायची आहे. आणि आता 73 करायचे आहेत ना, थोडा त्याचा अपभ्रंश जर आपण आधीच उल्लेख केला ना, 73 आणि ट्रॅक्टर सारखा असतो. आपण ट्रॅक्टरचा वापर कधी करतो? ज्यावेळेला आता सुरुवातीला आता बघतोय पुढच्या महिन्यामध्ये त्याचा वापर करणार, कारण शेती जर योग्य वाहिली ना तर ट्रॅक्टर योग्य वेळेला चालवणं गरजेचं आहे. तसा मॅच आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा तर पहिली 2 षटकं किमान त्याच्यामध्ये 30-35 धावा येणं आवश्यक आहे. मॅचला होती सुरुवात. सौरभ आहे आपल्या पहिल्या स्पेलमध्ये, तर दोन्ही फलंदाज वैभव आणि मयूर यांना अगदी आपण पाहू शकाल. वैभवची खासियत आहे की पॅन काम ही नेहमीच त्याची ओळख राहिले, परंतु खेळ अतिशय दर्जेदार. कारण की कसराळी गावातनं अगदी एक विशेष करून क्लासिकल फलंदाज कुठला असेल तर त्याचं नाव आहे वैभव, आणि त्याने आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी आकारले. पहिल्या चेंडूवर सन्मानपूर्वक सिंगल केली. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 1 अंकांवर. सुंदर सुंदर फलंदाजी नेहमीच त्याने केलेली आहेत. कुठं बॅटला कडेला लागला होता, आवाज आला होता, आवाज डायरेक्ट हिट. पंचाकडनं इशारा नक्कीच येणार आहे, कारण डायरेक्ट हिट नेहमी टेन्शन वाढतो. पंचाने सांगितलं जाऊया टेक्नॉलॉजीची मदत घेऊया, कारण एकदम क्लोज आहे. पण जे हावभाव आदेश पाटील, जे हावभाव वैभवच्या चेहऱ्यावरती आहेत ना, टेन्शन आहे चेहऱ्यावरती. बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह आहे. आता ही थोडीशी दुखदुख असेल, काय डिसिजन आहे, डिसिजन परिपूर्ण त्या दिशेने असेल. तडंपार त्या दिशेने अगदी उपस्थित आहेत. आमिर काराईक यांना अगदी आपण पाहत आहे. संपूर्ण ही क्रिकेटची परभणी थोडासा अगदी आपण पाहायचं झालं तर कॉलिंग मध्ये थोडासा परिवर्तन होता. दुसऱ्या धावेकरिता मात्र त्या ठिकाणी परतण्याचा मानस नव्हता, परंतु एक सिंगल धावी किती धोक्याची असू शकेल
हे आता अगदी आपल्याला माहिती पडणार आहे. तुकाराम सर, एक या अंकांवर धावफलक, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. DBN लाईव्ह नेटवर्कची टीम त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यस्त होत असताना जे अतिरिक्त खेळाडू ज्यावेळेला आपण सूचना करतो, ज्यावेळेला मॅच सुरू असतो त्यावेळेला आपल्या संघाचा 12वा खेळाडू अर्थात आपला प्रतिनिधी बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणे गरजेचं आहे. रॉयल शंकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम बाप्पा साहेब यामध्ये मॅच सुरू आहे आणि पंचांनी सांगितलं इट्स OUT आउट. जे मराठीमध्ये गाणं आहे ना, दुनिया माया जाल मनवा जाग जरा, या माया जाल मध्ये फसला. ते एका धावेच्या माया जाल मध्ये तो फसला. स्ट्राईक रोटेट करायची होती आणि ते घेतलंय. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने काय सांगितलं माहितीये का, जसा आज बुधवारचा दिवस आहे, आपण बिर्याणी घेतो, बिर्याणी असतात जोडीला रायता असतो, रायत्यामध्ये असते दही, कॅश नाही रनआउट ही सही. आणि रनआउट कोणाचा आलाय, बिग विकेट परतावा लागलाय ते वैभवला या मॅच मध्ये. थँक्यू. विकेट मिळालंय, महत्वपूर्ण विकेट आहे. याला म्हणतात स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतला. एक धावेंची किंमत अगदी मोजावी लागलाय रनआउटच्या स्वरूपाने. क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय, तर ते आहे धावचीत. आणि जिथे वैभवचा हा डिसिजन होता, कारण की कॉल त्याने घेतला होता आणि डायरेक्ट हिट ऑलवेज त्या ठिकाणी आपण पाहत आहे की एक टाईट कॉल होता आणि त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं. विकेट मिळाली, फलंदाज बाद. नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर रितेश याला पण पाहत आहे. 73 धावेंचा अगदी पाठलाग करायचा आहे. सौरभला आपण पाहता या स्पेलमध्ये फलंदाजी तर खूप सुरेख झाली सौरभच्या माध्यमातून, परंतु विथ द बॉल अगदी हा परफॉर्मन्स दाखवत असताना हाच तो खेळाडू पहिल्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. तोच मिस्टर सौरभ पाटील, ब्रँड आहे पनसपाडा गावाचा. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलं गेलं तर पडला, थोडासा कौस झाला आणि बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होईल. अकोट्यामध्ये चेंडू तो टॉप लागला, मागे योगेश आहेत. आता योगेशला बाकीच्याने सांगितलं ठीक आहे, पहिला तुम्ही धावबाद केला, आता जेलबाद केला. योगेशनं धावबाद जेलबाद दोन्ही वेळेला केले, चांगला खेळ. विकेट गॉन. आदेश पाटील आमच्या जोडीने आहेत. आपण चर्चा एक गोष्टीवरती आता करतोय बघा, महत्वाचा मॅच आहे. आणि ज्यावेळेला वैभव सारखा एक फलंदाज, वैभव वती सारखा फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर येणारा दबाव आपसुक होत होता, प्रेशर येणार होता. पण काय अशा प्रसंगामध्ये थोडा आपण फक्त संयम राखण्याचा प्रयत्न करायचा होता, थोडा वेळ द्यायचा होता. कारण जी बॅटिंग करणारी टीम आता खेळते ना, मागच्या इनिंगचा जर त्याने अभ्यास केला तिथे असा स्ट्रगल होता. सुरुवातीला तो तितका चांगला काही काळ नव्हता, पण मागे जसं शेवटपर्यंत फलंदाज राहिले ना, म्हणून या धावा उभारल्यात. क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला तसा पेशन्सवाला आहे. कुठेतरी संयम गमावलाय तो फलंदाजाने आणि एका पाठोपाठ एक लागलाय हा दुसरा झटका. म्हणूनच आपण म्हणतो ना की संयम खूप महत्वाचा आहे, पेशन्स. कारण की क्रिकेटचं पहिलं अक्षर सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, तुमचं लक्ष किती केंद्रित आहे हे दर्शवतं. क्रिकेटचं पहिलं अक्षर ज्यामध्ये सी फॉर कंट्रोल, तुम्ही किती पेशन्सने आणि किती कंट्रोलने खेळता क्रिकेटमध्ये हे खूप महत्वाचं आहे. सी फॉर कॅल्क्युलेशन, किती नियंत्रणयुक्त अभ्यासपूर्वक स्थितीमध्ये तुमची फलंदाजी किंवा गोलंदाजी ही कशा पद्धतीने होत आहे, हे सर्व काही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जिथे अगदी म्हणायचं झालं तर ही गोलंदाजी अतिशय उल्लेखनीय सौरभच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा मानस अक्रॉस द लाईनने खेळले आणि सरळ पीट होत असताना आता पहा दबाव असेल, कारण की पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक जरी तुकाराम सर बाहेर असले ना तरी सुद्धा विकेट गेल्यात. म्हणून हा दबावपूर्ण स्थिती नक्कीच आहे. पण त्याच्यापेक्षा अजून म्हणजे तुम्ही जसा त्या कॉन्सन्ट्रेशनचा उल्लेख केला होता, क्रिकेटचा कंट्रोलचा उल्लेख केला, पण त्याच्यात उल्लेख रणनीती असते, स्ट्रॅटेजी असते. त्या स्ट्रॅटेजीचा देखील उल्लेख आहे. इनफिल्डच्या डोक्यावरची स्ट्रॅटेजीचा मी उल्लेख करतोय. काय झालंय सेलिब्रेशन आहे सौरभचं. या षटकामध्ये हा 3रा विकेट आहे जेलबादच्या स्वरूपात, हा 2रा गडी बाद झालाय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाखा 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 लाखा. एक धावबाद गमावला, महत्वाचा विकेट वैभव बाद झाला. त्यानंतर 2 विकेट जेलबादच्या स्वरूपात झाल्या. धावफलकावरती तितक्या धावा नाही आहेत, फक्त 1 रन. म्हणजे 3 गडी बाद एक. क्रिकेटच्या कमीनं फुटबॉलचा जास्त स्कोर वाटतो बाबा. 1-3 झालाय. आता इथे थोडस पुढे जायचा विचार करता मी रणनीतीचा उल्लेख का केला होता बघा. प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख गोलंदाज आहे सौरभ, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, हमला करने की कोशिश और शिकार हो गया ऑफिस आहे. कदाचित ती रणनीती चुकली असं वाटतंय.
नक्कीच आणि जिथे जो परिश्रम झाला ना तो धावचीच्या नंतर सुरू झाला. म्हणून आपण सुरुवातीमध्येच उल्लेख केला की क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर ते आहे धावचीत. आणि जिथे आपण स्ट्रॅटजीचा उल्लेख केला ना ती स्ट्रॅटजी थोडीशी चुकत असताना कारण की पेशन्सच नाहीये. फलंदाज येत आहेत फलंदाज जात आहेत आणि जिथे निवड आहे मोठ्या फटक्यांची सुरुवातीमध्ये वेळ घेणं वेळ घेतल्यानंतर तो व्यतीत करणं आणि व्यतीत केल्यानंतर तो खर्च करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या तिन्ही गोष्टींमध्ये आतापर्यंत ही फलंदाजी थोडीशी बाकफुटला जात असताना परंतु काय षटक राहिलं. सौरभ पाटील याने आपल्या नावास साजेसा असा खेळ केला. फक्त ने फक्त एक षटक आणि ज्यामध्ये कंबरड मोडण्याचं काम केलं. 3 गडी बाद. आणि मागे योगदान योगीचं देखील आहे. दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज शेजान पहिला चेंडू स्टँड हँड डिलिव्हर ऍक्च्युअली डिलिव्हर इन टू द स्टँड बरोबर साईड स्किनच्या बाजूनं हा षटकार. अफलातून फ्रंट फुटवर अगदी होते आणि जिथूनच आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने खेळले आणि जी मानसिकता आहे ना या फलंदाजाची ती खूप उल्लेखनीय. कारण की मयुराने एक एंडने विकेट जाताना पाहिलेत. आता इथे धाबा बनवण्याचा माणस आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु थोडेसे ब्लाइंड झाले. यावेळेस असं वाटलं की स्ट्रोक खेळायचा होता ऑन साईडला परंतु आउटसाइड ऑफ हा चेंडू होता. थोडंसं मेरिट यूज करणं खूप इम्पॉर्टंट असेल तुकाराम सर. नक्कीच आणि बॉलच्या म्हणजे लेंथला पिक करणं गरजेचं आहे. त्या लाईनला मिस केलं होतं. लाईनला थोडंसं मिस केलं होतं. पहिला चेंडू परफेक्ट खेळला होता. आता फटका जरूर खेळाय क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन बघा एक मिड ऑन आहे पाठीमागे लॉंग ऑन आहे. क्षेत्ररक्षक वेगळ्या पद्धतीने आहे. त्याला कारणही आहे कारण हा फलंदाज स्ट्रेट खेळणार समोर खेळणार कदाचित त्याचा अभ्यास करून क्षेत्ररक्षक परफेक्ट लावले. एक मिड ऑन लॉंग ऑन एक धावे चेंडूवरती. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक सुसज्जित आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकाल. शॉर्ट कव्हरच्या रिझनमध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक या झेल खाली आणि तो करणार नाहीये चुकी. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय सौरभ पाटील. आणखी एक विकेटचं पतन तंबूच्या आशाला. आणखी एक धक्का. थँक्यू. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न होता. थोडं बॅट हातामध्ये फिरली. मिस टाइम गेला ते सौरभ होते आणि सौरभनं टिपलाय अझेल या क्षणाला. कारण ज्याचा चेंडू वर गेला ना तेव्हा गोलंदाजाने पहिला आवाज कोणाला गेला त्या क्षेत्ररक्षकाला. त्याला माहिती आहे सौरभ चांगला क्षेत्ररक्षक आहेत बेस्ट फिल्डर आहेत. कदाचित त्यांना झेल टिपणं गरजेचं आहे किंवा तो झेलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे कॉलिंग महत्वाचं होतं. कॉलिंग चांगल्या पद्धतीने झालं होतं. आता कहाणी थोडीशी टेन्शन वाढली. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी वाढले कारण टेन्शन काय माहिती का रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट जाणं हे टेन्शन आहे. पहा पहिल्या चुकीतून काहीतरी शिकणं ही महत्वाची बाब होती परंतु चुक्यांवर चुक्या घटित होत आहेत. फलंदाज मोठा फटका मारण्याचा मान समोरच्या दिशेने खेळला आणि आता क्लिअर सुद्धा होईल. आजच मानसिकता येणाऱ्या फलंदाजांची मैं झुकेगा नहीं साला त्याच पद्धतीने हा षटकार. स्टँडर्ड डिलिव्हर 6. थँक्यू. बिलकुल आपले म्हणून आपण म्हणतो ना की दबावामध्ये काही जण बिघडतात तर काही जण निखरतात आणि त्याच मध्ये लागोपाठ सुधीरच्या पाठमधून हा बिग ब्लास्ट. स्कोर कार्ड आहे 20 या अंकांवर. 73 धावेंचा पाठलाग होतोय तुकाराम सर. आणि जिथे सुरुवातीमध्ये विकेट गेले पहा 3 फलंदाज असे होते ज्यांना अगदी खातही ओपन करता आलं. ज्यामध्ये रितेशाची पारी आपण पाहिली डकवर बाद झाले. विपुल आणि अमित हे दोन्ही फलंदाज डकवर बाद झाले. सुरुवातीमध्ये आपण उल्लेख केला की काहीतरी त्या चुकांमधनं शिकणं ही खूप महत्वाची बाब होती. कारण की फलंदाज आले फलंदाज गेले दबावामध्ये आणि परिस्थितीनुसार खेळले नाही. आणि आतापर्यंत अगदी सुधीर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला दबावामध्ये तो मात्र गेला नाही आणि सुरुवातीमध्ये त्याने अटॅक हा कानमंत्र धरलाय. आणि नुसता अटॅक नाही केलाय म्हणजे या अटॅकला काय म्हणतात हा काउंटर अटॅक आहे. हा हल्ला नाही या प्रति हल्ला आहे.
असं खेळतात. म्हणजे ऑस्ट्रेलियन फार अशा पद्धतीने खेळतात, ज्यावेळेला विकेट जातात त्यावेळेला ते काउंटर अटॅक करतात. आज मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध देखील 5 विकेट गमावल्यानंतर हैदराबादनं तो काउंटर अटॅक केला होता, त्याच्यामुळे त्या धावा आल्या होत्या. हा काउंटर अटॅक किती फायदेशीर ठरतोय. धावा धापलकावरती 20 ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहे, वळतात. वाईट बॉलचा इशारा. पहिले षटक आलं होतं 1 धावांचं आणि मागचं षटक आलं 19 धावांचं. आता तो थोडासा ग्राफ वरती आलाय. काय त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल की पहिले 4-5 विकेट गेल्यानंतर जो दबाव निर्माण करायचा होता तो दबाव गोलंदाजीमध्ये देखील केलाय. अतिरिक्त धावेत आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 21 अंकांवर आहे धावफलक. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा तर मानस आहे, ते प्रयत्न त्या दिशेने होणं खूप महत्वाची भूमिका. फटका हवेमध्ये होता. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक आता डेंजर झोन कडे पहा. हीच गफलत पुन्हा एकदा होत असताना धावचीच्या रोपाने हा बसतोय दुसरा धक्का. आता हे अफोर्डेबल नाहीये तुकाराम सर, कारण की ऑलरेडी एक धक्का बसलाय धावचीच्या रोपाने आणि त्यामध्ये भरीसभर म्हणायचं झालं तर दुष्काळामध्ये 13वा महिना. थँक्यू, वेलकम बॅक. बिलकुल आपले सही का योग्य आहे. तुम्ही विश्लेषण केलं की दुष्काळात 13वा महिना, पण तो महिना कोणता. आदेश उल्हास त्यात फाल्गुन मास असा आहे. असा खेळ आहे मैदानावरती. आणि एका गोष्टीचा आश्चर्य मलाही वाटलं की ज्यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला तर मिसस्पीड, कारण असा मिसस्पीडवरती धावताना 1 विकेट तुम्ही पहिला कमावलाय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, त्याविषयी थोड्या वेळाने आपण येऊया चर्चेवरती, पण हे षटक महत्वाचं आहे. 73 धावांचा पाठलाग केला जातो. मागच्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. किमान या षटकामध्ये त्या 12-15 धावा येणं आवश्यक आहेत. पण यासाठी विकेट हातामध्ये राखणं ते गरजेचं आहे, कारण रिकग्नाइज पेअर आता खालीपर्यंत जर पाहिलं तर 6-7 नंतर टेलेंडर चालू होतात. त्या 7, 8, 9, 10 टेलेंडर चालू होतात, त्या दिशेने आल्यात. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत. योगेश ऑन स्ट्राईक. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली त्याने टिपलाय जाईल. योगेश आले आणि योगेश परतले. पहिले चेंडूवरती तंबूच्या दिशेनं योगेश. खराब फलंदाजी म्हणावी लागेल, कारण की मी म्हटलंच की ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल. आता संघ थोडासा अडचणीमध्ये, जिथे पार्टनरशिपची आवश्यकता होती ना, तिथे अगदी नव्याने फलंदाज होत आहेत, मोठे फटके मारण्याकरिता जात आहेत आणि अगदी आपली विकेट देऊन त्या ठिकाणी तंबूच्या आशाला पुन्हा एकदा रवाना होत आहेत. ही थोडीशी खराब फलंदाज आहे तुकाराम सर, कारण की इथून पार्टनरशिप बिल्ड होणं ही महत्वाची बाब होती. पण तुम्ही म्हटलं ना की मानसिकता जी आहे ना ती फलंदाजाची ती मोठ्या फटक्यांकरीत आहे, म्हणून आतापर्यंत ही स्थिती 6 गडी बाद झाल्यात 22 अंकांवर. पण ती बदलू शकते. म्हणजे परिस्थिती कशी असू दे, तुम्ही जर मनस्थिती बदलली, कदाचित ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य त्या मनस्थितीमध्ये असतं. ते मनस्थिती असतं. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आलाय भावेश आहे, पण सध्या गोलंदाजाचा आवेश वाढलाय. आवेश थोडासा वाढलाय, वेगही वाढलाय. सौरभच्या या गोलंदाजाचा स्पीड थोडासा वाढलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगली लाईन आहे यावेळेस, अगदी आपण पाहू शकाल एक व्हेरिएशन युक्त गोलंदाजी, ज्याकडे वेग सुद्धा आहे, ज्याकडे व्हेरिएशन सुद्धा आहे आणि योग्य त्या वेळेवर अगदी आपण पाहू शकाल ती लेन खेचण्याची मानसिकता सुद्धा आहे आणि योग्य पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला होता. डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा मानस. टेलँडर मैदानाच्या दिशेने स्ट्रगल परिपूर्ण आहे. आणखी एक धक्का तंबूच्या दिशेने. हा बसलाय 7वा. सातवा गडी बाद झाला आणि सौरभचा कितवा गडी बाद आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये त्याने 2 विकेट घेतले होते, या षटकामध्ये देखील 2 विकेट घेतल्यात, 4 विकेट घेतल्यात. याचा अर्थ त्या फायफरच्या जवळ आहे, 5 विकेट हॉलच्या जवळ आहे सौरभ पाटील. बघूया वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग, जसा तुम्ही उल्लेख केलाय, पहिलं पर्व या खेळाडूने गाजवलं होतं. आता हे 3रं झगमग आहे. लाईटचा थोडासा झगमगाट आहेत इथे, फ्लड लाईट्स आहेत. लाईम लाईट मध्ये सौरभ आहे. फायफर पूर्ण होतं का बघूया. कोलवट टप्प्यात चेंडू होता, क्रॉस लाईन खेळाय कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातो, फील्ड केला जातो. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावफलक बऱ्याच वेळानंतर पुढे जाईल, तो जाऊन पोहोचेल 23 अंकांवर धावफलक, परंतु 7 गडी बाद झाल्यात. इथून 73 धावेंचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीमध्येच अगदी खराब सुरुवात झाली. 3 फलंदाजांना खातं सुद्धा ओपन करता आलं आणि त्यामध्ये योगेश एक खराब शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याच्या लागोपाठ भावेश हा सुद्धा बाद झाला. आता प्रतीक मैदानाच्या दिशेने आहेत. सुधीर एकेंडे आहेत, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले, परंतु त्याला सुद्धा साथ हवी आहे ना, कारण की आपण नेहमीच म्हणतो ना, कधी टाळी एका हाताने वाजत नाही.
तुम्हाला साथ आणि प्रतिसाद क्रिकेटमध्ये द्यावाच लागतो आणि हा साथ आणि प्रतिसाद मिळत असताना कुठेतरी एक एंडने विकेट जात आहेत तर दुसऱ्या एंडने अगदी सुधीर थोडासा दबावपूर्ण या स्थितीमध्ये तिसऱ्या षटकाचा स्पेल झालाय समाप्त. आपल्या दोन्ही स्पेलमध्ये एक चांगली कॅल्क्युलेशनयुक्त गोलंदाजी सौरभ पाटील याने हाताळली. 4 महत्वाचे विकेट घेतले. स्कोर कार्ड आहे 23 अंकांवर. रॉयल स्ट्रायकर हा संघ. शनिवार रविवारी यो मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्न फिरायला लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला बाबू आमचा शिकला नाही शाला ना गेला उतंगलं कामाल बापू घरी थँक्यू. कामाला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांतर धावा धपलकावरती 23 50 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता मैदानावरती येत असताना जसं उल्लेख आपण करतोय, चर्चाही करतोय, काय चुकलं कुठे चुकलं त्याच्यापेक्षा कशा पद्धतीनं चूक झाली तुम्ही जसा उल्लेख केला. बघा आप तब नाही आते हो जब गलतियां करते हो, गलतियों को दोहराते हो. आता काय केलं एका पाठोपाठ एक चुका तुम्ही वारंवार करत आल्यात या सामन्यामध्ये. म्हणजे या टीमचं नाव रॉयल स्ट्रायकर आहे. नाही त्यांचा रॉयल प्रमाणे खेळ केला, नाही त्यांनी स्ट्राईक करू शकलं आणि तेच आपण पाहतोय या सामन्यामध्ये. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्ट्रायकर आणला ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार पाहिलेत. सुधीर ऑन स्ट्राईक. पण कुठल्या तरी फलंदाजाला जबाबदारी घेऊन खेळणं खूप महत्वाची भूमिका होती आणि त्या जबाबदारीमध्ये कुठेतरी थोडीशी निष्फळता ही मार्गी लागली. कारण की रेग्युलरली इंटरव्ह्यूमध्ये विकेट गेले आणि त्याचंच कारण आता स्कोर कार्डावर हा दबाव आहे. जिथे 50 धावा तुम्हाला 25च्या सरासरीने करायचे आहेत आणि हाच दबाव आता या मॅचच्या दिशेने थोडासा जो कंट्रोल आहे ना तो अगदी रॉयल स्ट्रायकर या संघाचा सुटत असताना पाहायला पण मिळतो. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग स्टेज आहे त्याच्यामुळे लीग स्टेजमध्ये काही गोष्टीवरती आपण चर्चा इथेही करतोय. हा सामना हळूहळू पाहिलाय तर टीम बाप्पासाई या टीमच्या दिशेने जातोय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोर खेळाय क्षेत्ररक्षक तोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड करतील, थ्रो करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता रिस्क नाही घ्यायची, धावबाद नाही व्हायचं या उद्देशाने त्याला खेळायत. हळूहळू पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ फणसपाडा संघ या मॅच वरती आपली पकड आहे ना ती गट बसवतोय. आता एक माइंडसेट त्या दिशेने सुद्धा द्यावं लागेल की किती फरकाने आपण हा सामना पराभूत होत आहेत. कारण की लीग फॉर्मॅटमध्ये म्हणायचं झालं तर रेट रन रेट खूप महत्वाची भूमिका तुकाराम सर आपण पाहिलंय. कित्येक वेळेमध्ये स्कोर लेवल झाल्यानंतर आणि तदनंतर नेट रन रेट लेवल झाल्यानंतर परिपूर्ण जी मानसिकता आहे ती धावींच्या बाबतीमध्ये म्हणजेच फरक हा खूप महत्वाचा ठरेल. कारण की पहिलीच मॅच आहे, इथून सुरुवात असेल या संघाची. आता इथून किती फरकाने आपण हरताय हे सुद्धा खूप महत्वाची बाब असेल. विकेट गेले, धक्का क्रमांक बसेल हा 8. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला रबाना. थँक्यू. लीग स्टेजच्या काही गोष्टीचा उल्लेख नक्कीच आधीची याने देखील केला होता पण हे सगळं कळायचं आहे. म्हणजे क्रिकेट खेळत असताना कदाचित त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला हवं, कॅल्क्युलेट तुम्ही करायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट असतं आणि ज्यावेळेला कदाचित अशा लीग स्टेजमध्ये ज्यावेळेला पराभवाच्या छायेमध्ये आहेत त्यावेळेला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. उजव्या स्टेजच्या बाहेर जास्त बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा आणि या सर्वांचा अभ्यास आहे. म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला जर काळजी घ्यायली नाही तर ज्या तुम्ही नेट रनरेटचा NRRचा उल्लेख केला ना तो शेवटला कदाचित त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो. म्हणून जिथून प्रयत्न करायला हवेत. परंतु आतापर्यंत टेल हँडर्स मैदानाच्या दिशेने खेळी करत असताना सुरुवातीच्या फलंदाजांनी निराश केलं. मिडल ऑर्डर परिपूर्ण मात्र खामोश राहिला आणि आता ज्याला आपण म्हणतो ना शेपूट तो टेल हँडर मैदानाच्या दिशेने आहे. इथून प्रयत्न तर होत आहेत परंतु आता जो दबाव आहे तो परिपूर्ण फलंदाजी करणारा संघ रॉयल स्ट्रायकर या संघावर आहे. आणि या बाप्पाने सुरुवात खूप महत्वाची केली कारण की नावामध्येच श्री गणेशाचं नाव आहे. जिथे सुरुवातीमध्ये अगदी एक चांगली धावसंख्या लागली आणि कंट्रोल कशा पद्धतीने आला तुकाराम सर की गोलंदाजी चांगली झाली आणि ज्यामध्ये थोडीशी खराब सुरुवात धावचीतच्या रूपाने जे 2 खेळाडू महत्वपूर्ण बाद झालेत ना वैभव आणि मयूर जे सलामीवीर होते ते धावचीतच्या रूपाने बाद झालेत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कदाचित एक रील आली होती बघा ते तुमच्या लक्षात येईल. कारण कुठल्याही मॅचमध्ये ज्यावेळेला पहिला विकेट धाबत होतो ना त्यावेळेला तो सामना कधी विजयी होत नाही पाठलाग करणारा. हे थोडंसं ज्या काही गोष्टी असतात ना त्या काही गोष्टी आपण नेहमीच मानतोय. म्हणजे पहिला धावा देणं कदाचित तो अपशकून मला खेळ असतो आणि तोच प्रकार मयूरचे बाद होणं थोडंसं त्याच दिशेनं होतं. पण पहिला जो बिग विकेट कदाचित बाद झाला ना आता त्याच्यामधनं शिकून या टीमला पुढे यायचं आहे. कारण अजून लीग स्टेज आहे, काही सामने अजूनही त्यांचे बाकी आहेत आणि त्यामध्ये झालेल्या चुका कदाचित दुरुस्त करून ते येऊ शकतील. म्हणून दूध उदू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही.
आणि नेहमीच आपण ती मन म्हणले ना की ठेच लागल्यानंतरच क्रिकेटमध्ये खरे गुर अक्कल येते आणि त्याच पद्धतीची ही शिकवण असेल. इथून येणाऱ्या मॅचेसमध्ये अगदी जे आपण धावची बाद झाले ते न हो याचकरिता मात्र प्रयत्नशील असतील खेळाडू. परंतु या सामन्यामध्ये परिपूर्ण कंट्रोल, व्हेरी वेल गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले. या स्पेलमध्ये मिस्टर धीरज ज्याला आपण पाहत आहे आकुटप्प्याची लेंथ आहे. एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि जिथे पुन्हा एकदा बीट होत असताना डॉट बॉल. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. आणि काय करणार माहिती काय, कारण आपल्या आई बहिणी देखील असतात तेही पाहतात बाबा दूध उतरून जाणार नाही तर मग थोडासा गॅसचा फ्लो थोडा कमी ठेवा, नाही तर मग त्याच्यावरती लक्ष ठेवा, ते उतू जाणार नाही. हे दोन्ही गोष्टी नाही ऐकल्यात. फ्लो तुम्ही बरोबर ठेवला नाही आहेत आणि त्याच्यावरती कंट्रोल केला नाही. शेवटच्या क्षणी काही फटके एंटरटेनमेंट वाले जरूर आले आहेत. फक्त हे फटके विजय आणि पराभवाचं अंतर कमी करणारे ठरतील. चेंडू सीमारेच्या पार, षटकार. पाटलांचा बैलगाडा एक मोठा प्रहार 6 धावेंचा. आकुटप्प्याची लेन पुन्हा एकदा बागफुटला जाऊन पंच केलं या स्ट्रोकला आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅबल होत असताना म्हणून जाता जाता हा इम्पॅक्ट टाकण्याचा मानस अजितच्या बॅटमधनं. आणखी एक बिग ब्लास्ट, 6 षटकार. पाटलांचा बैलगाडा मागच्या आशिया सामन्यामध्ये देखील क्रमांक 4च्या फलंदाजाने असं बॅटिंग केली होती. ऐसे मैच में कुछ अलग ऐसा हो सकता है. और नंबर 10 के बल्ले से सिक्सर बाठोपाठ एक काबडवाड 1-2 षटकार. गोलवा टप्प्याचा चेंडू पायात मध्ये चेंडू हाताळला गेला होता. आणि आता याने जे षटकार ठोकले मग प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली, भाई आप थे का बाबा, तू होते कुठे, काय तुझा नंबर बदलला, काही ते बॅटिंग ऑर्डर जी शफल झाली त्याच्यामध्ये त्रास झालाय. आणखी एक गोष्ट ऍड करेन तू गरम सर की कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं आहे. कुठला खेळाडू कुठल्या स्थितीमध्ये आला पाहिजे, कुठल्या खेळाडूची शैली कशी आहे, हे आपला कर्णधार याला खूप महत्वाची भूमिका बजवायची आहे. म्हणून जेव्हा आपण लीग फॉर्मॅट केलताना तेव्हा टीमचं कॉम्बिनेशन ओळखलं, ही खूप महत्वाची बाब आहे. आणि म्हणून क्रिकेटचा खेळ आहे ना बुद्धिबलाप्रमाणे खेळायचा असतो. आपला प्यादा कधी सरकवायचा, त्या उंटाची तिरकी चाल, घोड्याची 2.5 पावली चाल, आपला हत्ती कसा उधळायचा आणि वेळेवरती आपला वजीर कधी बाहेर काढायचा, हे बुद्धिबलाचा खेळ आहे. तो कदाचित तो प्यादे सरकवताना हा खेळ थोडासा बिघडलाय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. विजय आणि पराभवातलं अंतर थोडंसं कमी होईल असं वाटतंय. आणि त्याच वेळेला पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण म्हणतोय 5 षटका इथून 73 धावांचा पाठलाग करताना धावा जर बघितल्या धावफलकावरती 40-40. खूप महत्वाचा हा विजय आहे आणि योग्य त्या पद्धतीची अगदी आपण पाहू शकाल फलंदाजी राहिली. एक चांगल्या धावसंख्येपर्यंत संघाला नेऊन ठेवलं आणि फर्स्ट इनिंगमध्ये पाहायचं झालं तर खूप महत्वाचं योगदान होतं, ज्यामध्ये सौरभ याने अगदी पाहायचं झालं तर चांगल्या पद्धतीने मिडल ऑर्डरमध्ये धुरा सांभाळली. विके आणि